आणि आता आपण न्यूज टॉप 9 कडे वळूयात। सुरुवातीला शपथविधी सोहळा पार पडला, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधान पदाची शपथ। राष्ट्रपती मुर्मूंनी दिली मोदींना पंतप्रधान पदाची शपथ। तर केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये पीयूष गोयल यांचा देखील समावेश, त्याचबरोबर 6 खासदारांनी मंत्रिपदाची घेतली शपथ। राजनाथ सिंह यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ। राजनाथ सिंह यांनी तिसऱ्यांदा मंत्रिपदाची घेतली शपथ। अमित शहांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ। मागच्या मंत्रिमंडळामध्ये गृहमंत्री, गांधीनगरमधून 2 वेळा खासदार। नितीन गडकरी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली। शपथ तिसऱ्यांदा कॅबिनेटमध्ये त्यांची वर्णी लागली। पीयूष गोयल यांनी दुसऱ्यांदा घेतली मंत्रिपदाची शपथ। गोयल उत्तर मुंबईतून खासदार, तर 2019-24 मध्ये रेल्वे, वाणिज्य, उद्योग मंत्री। पहिल्यांदा खासदार होताच मुरलीधर मोहोळ यांना थेट केंद्रात मंत्रिपद, तर शिंदेंचे शिवसेनेकडून प्रतापराव जाधव आणि भाजपच्या रक्षा खडसे यांनी देखील घेतली मंत्रिपदाची शपथ। जे.पी. नड्डा यांची कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ। नड्डा सध्या राज्यसभेचे खासदार, तर मागच्या मंत्रिमंडळात आरोग्य, कुटुंब कल्याण मंत्री। निर्मला सीतारामन यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ। सीतारामन 2019 मध्ये सरकारमध्ये अर्थमंत्री होत्या।